नमस्कार, स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील एक खास पारंपरिक असा पदार्थ, तो म्हणजे वाळलेल्या बोरांची बोरणी किंवा बोरवणीची रेसिपी। छान चटकदार अशी ही बोरणी होते आणि खानदेश आणि वऱ्हाडामध्ये आवर्जून ही बोरणी बनवल्या जाते। शक्यतो उपवासाला, महाशिवरात्रीच्या उपवासाला, एकादशीला तर ही आवर्जून बनवतात आणि उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये बालचमूंसाठी ही बोरणी बनवून ठेवल्या जाते। खूप चटकारे देत सर्वजण ही बोरणी खातात। चविष्ट अशी रेसिपी आहे, पण आता फारशी बरेच जण बनवत नाही कारण बोरच उपलब्ध होत नाही। बोरणी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 3 कप ही वाळवलेली बोरं। हे बघा, ही छोटी गावरान बोरं मी इथे घेतली आहे। थोडी आंबट गोळ चवीची ही बोरं असतात, याची चव खूप मस्त येते। पण तुमच्याकडे जर ही बोर नसली तर तुम्ही जे लांबट सीझनल बोरं असतात ते देखील घेऊ शकतात। हिवाळ्यामध्ये जेव्हा बोरांचा सीझन असतो तेव्हाच आम्ही ही बोरं वाळवून ठेवतो। त्यानंतर पिठल्यामध्ये घालण्यासाठी किंवा बोरकूट करण्यासाठी किंवा बोरवणी करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो। सर्वप्रथम आपल्याला ही बोरं निवडून घ्यायची आहे। कुठे जर खराब जी बोरं आहे ती काढून टाका। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ह्या बोरांना अगदी बारीक वाळलेले देठ असतात, ते देठ मी काढून घेतले आहे। हे बघा, सर्व बोरांचे देठ शक्यतो काढून घ्या। सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही बोरं घेऊया। आता यामध्ये पाणी घालू आणि 2 वेळा ही बोरं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। या ठिकाणी मी ही बोरं 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता यामध्ये ही बोरं सहज बुडतील एवढे पाणी घालूया आणि यावर झाकण ठेवू आणि साधारण 5 ते 6 तासासाठी किंवा रात्रभरासाठी आपल्याला ही बोरं भिजत ठेवायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता ही बोरं मस्त भिजली, अगदी मऊ झाली आहे। आता इथे कुकरमध्ये आपल्याला ही बोरं घालायची आहे। यातील पाण्यासहज घाला। बोरं नीट शिजतील एवढं पाणी आपण भिजवतानाच यामध्ये घातलं आहे। इथे माझ्याकडे हा स्टीलचा कुकर आहे म्हणून मी डायरेक्ट कुकरमध्येच ही बोरं शिजवणार आहे। पण तुमच्याकडे जर स्टीलचा कुकर नसेल, अॅल्युमिनियमचा असेल, तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या भांड्यामध्ये ही बोरं शिजवा। अॅल्युमिनियममध्ये आंबट वस्तू शिजवायच्या नाही। आता आपण झाकण बंद करून घेऊ आणि मध्यम गॅसवर ह्याच्या 3 शिट्या काढायच्या आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करून 5 ते 7 मिनिटांसाठी हे शिजवून घ्या। लक्षात ठेवा, बोरं मऊ शिजायला हवी। तुम्हाला जर अख्खी बोरं ठेवायची असेल, जशी आपल्या शाळेच्या बाहेर बालपणी मिळायची गुळाची बोरं, तशी जर करायची असेल तर पाणी थोडं कमी घाला आणि फक्त 2 शिट्या याला काढा। बोरवणीसाठी बोरं ही अगदी मऊ शिजलेली लागतात। हे बघा, तुम्ही बघू शकता ही बोरं मस्त शिजली आहेत, अगदी मऊ झाली आहे। कलर देखील बघा किती छान आला आहे आणि यामध्ये आपण अगदी बेताचंच पाणी घातलं होतं, खूप पाणी देखील नाही। हे पाणी आता आपल्याला पाक करण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे असं ओलसरच आपल्याला हे ठेवायचं आहे। थोडं आता आपल्याला ही बोरं मॅश करून घ्यायची आहेत। या प्रकारे मॅशरच्या सहाय्याने थोडं ही मॅश करून घ्या। हा आमचा बालपणीचा खाऊ आहे। अजूनही गावाकडे बरेच जण ही बोरणी बनवतात, पण शहरामध्ये आपल्याला वाळलेली बोरच मिळत नाही, त्यामुळे बोरणी बनवण्याचं प्रमाण फार कमी झालं आहे। म्हणून हळूहळू हा पदार्थ विस्मृतीमध्ये जात आहे। हे बघा, या प्रकारे मी हे जरा मॅश करून घेतले। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया
आता यामध्ये साधारण 1.5 कप गुळ घालणार आहे. 3 कप बोरं होती त्यासाठी 1.5 कप गुळ घालते आहे. गुळाचं प्रमाण हे बोरांच्या आंबटपणावर अवलंबून असतं. कधी कधी बोरं खूप आंबट असतात मग गुळ जास्त घालावा लागतो आणि कधी कधी खूप गोड असतात तर गुळ कमी घालावा लागतो. अंदाजे तुम्ही हा गुळ घाला, खाऊन बघा आणि कमी वाटत असल्यास अजून गुळ घाला. बोर आधी खाऊन बघितलं की गुळाचा अंदाज येईल. मी एकाच अर्धा एवढा गुळ घातला आहे. कधी कधी बोरं खूप आंबट असली तर जेवढ्याच तेवढा देखील गुळ घालावा लागतो. हे बघा, हे आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता मध्यम गॅसवर आपल्याला ही बोरणी नीट शिजवून घ्यायची आहे. यातील जो गूळ आहे त्याचा नीट पाक व्हायला हवा. तुम्ही अगदी बाहेर ठेवली तर 3-4 दिवस देखील टिकते आणि फ्रीज मध्ये ठेवली तर 15 ते 20 दिवस देखील सहज टिकते. एकदा यामध्ये गुळ वितळला की तुम्ही याची चव घेऊन बघा, म्हणजे तुम्हाला गुळाचा अंदाज येईल. कमी वाटत असेल तर टाकता येईल. हे बघा, याला मस्त उकळी आली आहे. आता आपण 2-3 मिनिटांसाठी हे छान असंच शिजवून घेऊ. बोरोणी 3 ते 4 मिनिटांसाठी मस्त शिजली. हे बघा, याला छान चकाकी आली आहे. अगदी खूप घट्ट नाही आणि खूप पातळ देखील नाही. ह्याच प्रकारची ह्याची कन्सिस्टन्सी ठेवा. गूळ नीट शिजला की याला अशी चकाकी येते. आता आपण गॅस बंद करूया. अगदी खूप शिजवली की थंड झाल्यानंतर खूप कोरडी होते. या प्रकारचं ज्युसी टेक्स्चर याचं ठेवायचं आहे. त्यामुळे आपण ही अशीच आता लगेच बंद करू. आंबट, गोड, चटकदार आणि रसरशीत अशी बोरणी तयार आहे. हे बघा, तुम्ही याचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते. कलर देखील बघा किती छान आला आहे, अगदी मस्त. या प्रकारे बोरणी तुम्ही नक्की करून बघा. ह्या बालपणीच्या आठवणी आहेत, त्यांना उजाळा देण्याचा प्रयत्न आहे आणि अगदी चविष्ट असे पारंपरिक पदार्थ विस्मृतीमध्ये जाण्यापासून वाचविण्यासाठी, सर्वांना माहीत होण्यासाठी मी हा पदार्थ तुम्हाला दाखवला आहे. कुणी कुणी बोरणी खाल्ली आहे हे मला नक्की कळवा. ही बोरणी फ्रीजमध्ये साधारण 15 ते 20 दिवस देखील सहज टिकते आणि बाहेर जर ठेवायची झाली तर 2 ते 3 दिवस टिकते. या प्रकारे बोरणी नक्की करून बघा. उपवासाच्या निमित्ताने आपण नेहमी करता साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, आप्पे किंवा थालीपीठ बनवून खात असतो. पण नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. शिवाय हे पदार्थ पचायला सुद्धा थोडे जड असतात आणि काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा आपल्याला असते. अशा वेळी पचायला थोडा हलका आणि चटकदार व पोटभरीचा असा पदार्थ आज आपण बघूयात. तो म्हणजे दह्यातील साबुदाणा किंवा दही साबुदाण्याची रेसिपी. चला तर मग बघूयात आता याची कृती. दही साबुदाणा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी साबुदाणा. सर्वप्रथम मोठ्या भांड्यामध्ये हा साबुदाणा घेऊया. यामध्ये पाणी घालून 2 वेळा हा स्वच्छ धुवून घेऊ. यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया आणि झाकण ठेवून साबुदाणा भिजत ठेवायचा आहे. हे बघा, हा साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला. आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालूया. अगदी चिमूटभर मीठ आणि हे मिक्स करून घेऊ. इथे कुकरमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. झाकण ठेवूया. कुकरचं झाकण बंद करून मध्यम ते मोठ्या गॅसवर साधारण 2 शिट्या काढायच्या आहे. हे बघा, हा साबुदाणा अगदी व्यवस्थित शिजला, ट्रान्सपरंट झाला आहे. आता आपल्याला हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. इथे पसरट भांड्यामध्ये साधारण 1.5 वाटी दही घेणार आहे. दही हे नेहमी करता ताजं दही वापरा. खूप आंबट दही साबुदाण्यासाठी वापरू नका. ताजं आणि गोड दही याला वापरा.
यामध्ये साधारण 1 टेबलस्पून साखर, साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता, चवीनुसार मीठ, आपण साबुदाण्यामध्ये सुद्धा शिजवताना मीठ घातलं आहे त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन यामध्ये मीठ घाला। आता हे मिक्स करूया, चमच्याने अगदी व्यवस्थित हे फेटून घ्या, एकसारखं करून घ्या। हे बघा, हे दही अगदी व्यवस्थित फेटून झालं, अगदी सॉफ्ट झालं आहे। आता यामध्ये शिजवलेला साबुदाणा घालूया। साबुदाणा पूर्णपणे गार झाल्यानंतरच दह्यामध्ये घाला, गरम असताना घालू नका। यामध्ये साधारण 1.5 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याची भरड किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालत आहे। एक मध्यम आकाराची काकडी साल काढून बारीक कापून यामध्ये घालत आहे। तुमच्याकडे जर उपवासाला काकडी खात नसाल तर काकडी नाही घातली तरी चालेल। साधारण 2 टेबलस्पून डाळिंबाचे दाणे, डाळिंबाचे दाणे देखील ऑप्शनल आहे पण छान चव येते आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप मस्त दिसतं। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, हे अगदी व्यवस्थित मिक्स झालं। इथे फोडणीसाठी साधारण 1 टेबलस्पून तेल मी गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं घालूया, बारीक कापलेली हिरवी मिरची, हे बघा, ही फोडणी तयार आहे। तुम्ही उपवासाला जर जिरे खात नसाल तर नाही घातलं तरी चालेल, फक्त मिरचीचीच फोडणी करा। आता ही फोडणी आपल्याला पूर्णपणे गार होऊन द्यायची आहे, थंड होऊन द्यायची आहे। दह्यामध्ये गरम गरम ही फोडणी घालू नये, ते पटकन आंबट व्हायला सुरुवात होतं। ही फोडणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता यावर घालूया। मिक्स करून घेऊ। तुम्हाला जर यामध्ये अजिबातच तेल वापरायचं नसेल तर तुम्ही यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि थोडी बारीक कापलेली मिरची तशीच घालू शकता। अतिशय चविष्ट असा दही साबुदाणा किंवा दह्यातील साबुदाणा तयार। तुम्ही बघू शकता हा खूप मऊ झाला आहे। तुम्ही हा साबुदाणा नक्की करून बघा। आज आपण बघूयात उपवासासाठी खास विदर्भ पद्धतीची चविष्ट अशी उकडपेंडीची रेसिपी। आज मी उपवासासाठी दाखवणार आहे पण नाश्त्याला तुम्ही ही बनवून देऊ शकतात, मुलं आवडीने खातात। चला तर मग बघूयात आता याची कृती। उकडपेंडी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ। हे बघा, इथे कच्चाच राजगिरा मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। किंचित जाडसर असं पीठ आहे। तुम्ही विकतचं राजगिऱ्याचं पीठ देखील वापरू शकता पण विकतचं पीठ हे खूप बारीक दळलेलं असतं, एखाद्या वेळी उकडपेंडी चिकट होऊ शकते। पण ह्या घरी दळलेल्या राजगिऱ्याच्या पिठाची उकडपेंडी छान मोकळी होते। फोडणीसाठी इथे साधारण 1.5 टेबलस्पून तूप मी गरम करायला ठेवलं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता। तूप गरम झालं की त्यामध्ये चिमूटभर जिरं घालूया। जिरं तळतळलं की त्यामध्ये 1 टेबलस्पून शेंगदाणे, हे शेंगदाणे थोडे तांबूस होईपर्यंत आपण परतवून घेऊ। राजगिऱ्याच्या भरपूर पोषण मूल्यांमुळे त्याचा समावेश हा देवधान्यांमध्ये केलेला आहे। खूप सात्विक, पचायला हलके असे पदार्थ असतात राजगिऱ्याचे आणि पोटभरीचे सुद्धा होतात, त्यामुळे उपवासाला तुम्ही खाल्ल्यास दम देखील राहतो। तुम्ही बघू शकता शेंगदाणे खरपूस तळून झाले। आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालूया। एक मध्यम आकाराचा बटाटा बारीक काप करून घालत आहे। तुम्ही जर सहज नाश्त्याला म्हणून हा करणार असाल
तर यामध्ये कांदा देखील घालू शकता। आता हा बटाटा थोडा अर्धवट मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊ, खूप पूर्ण शिजवायचा नाही, अर्धवट थोडा मऊ होईल एवढाच। हे बघा, हा बटाटा आता किंचित मऊ झाला आहे। यामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ घालूया। आता अगदी मंद गॅसवर आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। राजगिऱ्याचं पीठ हे आपण कच्चंच राजगिऱ्याचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे छान खमंग हे भाजून घेऊ। याआधी देखील मी राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा, राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू आणि राजगिऱ्याच्या खिरीचे 2 प्रकार दाखवले आहे। खूप अप्रतिम आहेत हे सर्व प्रकार, तुम्ही नक्की बघा। राजगिऱ्याचं पीठ भाजताना घाई करू नका, हे कच्चंच राजगिऱ्याचं पीठ आहे, त्यामुळे मंद गॅसवर व्यवस्थित खमंग पीठ भाजून घ्या। ह्या उकडपेंडीची चव आहे ती हे पीठ किती व्यवस्थित खमंग भाजलं जातं त्यावरच आहे। तुम्ही भरभर भाजलं तर ते पीठ जळतं आणि एक करपट चव उकडपेंडीला येते, आणि कच्चं राहिलं तर उकडपेंडी चिकट होते। त्यामुळे घाई न करता मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्या। तुम्ही बघू शकता हे राजगिऱ्याचं पीठ छान तांबूस रंगावर खरपूस भाजून झालं आहे। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालणार आहे। तिखट हे नेहमी करता उशिरा घालावं, कारण राजगिऱ्याचं पीठ भाजायला वेळ थोडा जास्त लागतो, तोपर्यंत हे तिखट करपून जातं। यामध्ये अर्धा टीस्पून साखर घालणार आहे। साखर ऑप्शनल आहे, तुम्ही आवडत नसल्यास नाही घातली तरी चालेल। चवीनुसार मीठ घालूया। हे व्यवस्थित मिक्स करू। मी बाजूच्या गॅसवर गरम पाणी देखील ठेवलं होतं। आपल्याला उकडपेंडीमध्ये नेहमी करता गरम पाणीच घालायचं आहे। हे बघा, आवश्यकतेनुसार आता यामध्ये थोडं थोडं गरम पाणी घालू। यात लागेल तसं आवश्यकतेनुसार पाणी घाला। तुम्हाला ही उकडपेंडी किती मऊ किंवा किती मोकळी हवी त्यानुसार। झाकण ठेवू आणि मंद गॅसवर याला एक दणकून वाफ काढूया। तुम्ही बघू शकता हे राजगिरा किती छान फुलला, मस्त दणकून वाफ याला आली आहे। छान लुसलुशीत अशी ही उकडपेंडी झाली आहे। यापेक्षा कोरडी ती करू नका, अशी मऊच ठेवा, कारण याची थोडी वाफ निघून गेल्यानंतर हे आणखी कोरडी कोरडी होत जाते। त्यामुळे याच प्रकारची कन्सिस्टन्सी ठेवा। आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खात नाही, त्यामुळे मी घालणार नाही, पण तुम्ही खात असाल तर यामध्ये वरनं थोडी कोथिंबीर घातली तरीही चालेल। गरमागरम मऊ आणि लुसलुशीत अशी विदर्भ पद्धतीची उपवासाची उकडपेंडी तयार। यावर सुक्या खोबऱ्याचा किस घालून सर्व करा। विदर्भामध्ये किंवा खानदेशामध्ये ओला नारळ हा मुबलक उपलब्ध होत नव्हता, त्यामुळे सुकं खोबरं घालून सर्व करायची प्रथा आहे। तुम्ही याऐवजी ओलं नारळ देखील घालू शकता। आज आपण बघूयात उपवासासाठी तसेच हिमोग्लोबिन वाढीसाठी अतिशय चविष्ट असे गुळ शेंगदाण्यांच्या लाडूची रेसिपी। तोंडात न चिकटता अतिशय खुसखुशीत हे लाडू कशा प्रकारे बनवायचे याबद्दलच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। चला तर मग बघूयात आता याची कृती। गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 2 वाटी शेंगदाणे। शेंगदाणे नेहमी करता हे बारीक शेंगदाणे जे गावरान शेंगदाणे असतात ते लाडूसाठी वापरा। जाड शेंगदाण्यांपेक्षा हे बारीक गावरान शेंगदाणे अतिशय पौष्टिक असतात। यामध्ये तेलाची मात्रा देखील जास्त असते, त्यामुळे हेच शेंगदाणे वापरावे। सर्वप्रथम जाड बुडाच्या कढईमध्ये आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे।
शेंगदाणे व्यवस्थित निवडून घ्यावे। आता मंद गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। तुम्ही जर मोठ्या गॅसवर भरभर शेंगदाणे भाजले तर शेंगदाणे वरती जळतात आणि आतमध्ये व्यवस्थित भाजल्या जात नाही, त्यामुळे लाडूची चव बिघडते। इथे शेंगदाणे भाजणे हा सर्वात महत्वाचा टप्पा आहे। तुमच्या शेंगदाण्याच्या चवीवर किंवा त्याच्या खमंगपणावर लाडूची चव अवलंबून असते, त्यामुळे इथे घाई करू नका। अगदी शांततेत मंद गॅसवर हे शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत। खमंग आणि खरपूस लाडू हवे असतील तर दाणे आतपर्यंत भाजले जाणे हे महत्वाची गोष्ट आहे, शिवाय त्याला चटके देखील लागायला नको, त्यामुळे या स्टेजला घाई करू नका। तुम्ही मायक्रोवेव्हला देखील हे शेंगदाणे भाजून घेऊ शकता। मायक्रोवेव्हच्या मायक्रो मोडला साधारण 5 ते 6 मिनिटांसाठी शेंगदाणे भाजून घ्या। एकही चटका न लागता छान खरपूस शेंगदाणे मायक्रोवेव्हला भाजले जातात आणि छान खुसखुशीत देखील होतात। शेंगदाणे भाजत असताना ते सतत परतत राहा, म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित भाजल्या जातील आणि कुठल्याही बाजूला चटके लागणार नाही। हे बारीक गावरान शेंगदाणे आहे, याची साल देखील अतिशय पातळ असते, खूप नाजूक असते। तुम्ही बघू शकता भाजतानाच याची साल निघत आहे। इतर शेंगदाण्यांच्या तुलनेमध्ये ह्या गावरान शेंगदाण्याचं पोषण मूल्य अधिक जास्त आहे। लहान मुलांच्या चांगल्या वाढीसाठी, रक्तातील हिमोग्लोबिन वाढीसाठी हे गुळदाण्याचे लाडू अतिशय उपयुक्त असतात, त्यामुळे उपवासालाच नाही तुम्ही एरवी देखील हे लाडू करू शकता। मुलांच्या छोट्या छोट्या भुकेसाठी, त्यांना डब्यामध्ये देण्यासाठी हे लाडू आवर्जून करावे। हे बघा, हे शेंगदाणे भाजून झाले आणि जाड बुडाच्या कढईमध्ये मंद गॅसवर हे शेंगदाणे भाजण्यासाठी मला साधारण 18 ते 20 मिनिट लागले आहे। आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊया। आता हे शेंगदाणे गरम आहे तोपर्यंतच प्लेटच्या साहाय्याने या प्रकारे आपण याची साल काढून घेऊ। अगदी हलक्या हलक्या हाताने ही प्लेट या प्रकारे शेंगदाण्यांवर फिरवा। शेंगदाण्याची साल काढणे हे ऑप्शनल आहे, नाही काढली तरी चालेल, पण मी अर्धवट याची साल काढून घेणार आहे आणि शेंगदाणे गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे। तुम्ही बघू शकता या शेंगदाण्यांची अर्धवट साल मी काढली। शेंगदाणे अजूनही गरम आहे। आता आपल्याला लगेचच हे लाडू करायला घ्यायचे आहेत। 2 वाटी भाजलेल्या शेंगदाण्यासाठी साधारण 1.25 वाटी मी गुळ वापरणार आहे। गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात, पण गुळ खूप कमी झाला तर लाडू वळता येणार नाही, त्यामुळे 2.25 हे प्रमाण ठीक असतं। गुळ देखील नेहमी करता हा गावरान लाल गुळ वापरा। हे बघा, छान ओलसर गावरान हा गुळ आहे, हा खूप पौष्टिकही आहे आणि याने लाडू देखील व्यवस्थित वळले जातात। सर्वप्रथम मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे। लाडूसाठी नेहमी करता मोठं भांड वापरा, म्हणजे मोकळं भांड वापरा, त्यामध्ये हे व्यवस्थित बारीक केलं जातं। आता यामध्ये गुळ घालूया। पुन्हा थोडे शेंगदाणे आणि उरलेला गुळ घालू, म्हणजे हे व्यवस्थित बारीक होईल। पूर्वी आजी लोखंडाच्या मोठ्या खलबत्त्यामध्ये कुटून हे लाडू करायची। खूप छान, अगदी दाणेदार आणि खुसखुशीत असे लाडू होत असत, पण मिक्सरमध्ये आपल्याला जर ते करायचे असतील तर शक्यतो मोठं भांड वापरा। मिक्सरच्या प्लस मोडला किंवा मिक्सर सुरू बंद करत हे चमच्यानी वर खाली करत किंचित जाडसर हे वाटून घ्या। अगदी बारीक जर तुम्ही वाटलं तर हे लाडू चिकट होतात। शेंगदाणे अजूनही आपले थोडे गरम आहे, पटकन आता आपण हे बारीक करून घेऊ। हे बघा, चमच्यानी वर खाली करत हे मी वाटून घेतलं आहे, खूप बारीक नाही आणि अगदी जाडसर देखील नाही। आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ आणि आता लगेचच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहे। हे बघा, कोमट दाण्यांसोबत हा गुळ बारीक केल्यामुळे हे छान ओलसर झाला आहे, याला व्यवस्थित तेल सुटलं आहे। थोडं व्यवस्थित मिक्स करू आणि आवडतील त्या आकाराचे लाडू बांधूया। यामध्ये दूध किंवा तूप काहीही घालण्याची आवश्यकता नाही, असेच हे लाडू छान वळले जातात। मिश्रण जर खूप कोरडं वाटत असेल तर यामध्ये थोडंसं गरम तूप तुम्ही घालू शकता।
पण मी सांगितलेल्या टिप्स नुसार जर तुम्ही हे लाडू बनवले तर तूप किंवा दूध काहीही घालायची आवश्यकता पडणार नाही। हे बघा, या प्रकारे 2 हाताच्या मध्ये घेऊन हा लाडू व्यवस्थित घोळून घ्या, म्हणजे याला छान तेल सुटतं। बघा किती छान चकाकी आली आहे। असे सर्व लाडू मी आता वळून घेते। अतिशय चविष्ट असे गूळ शेंगदाण्याचे लाडू तयार। तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर खूप मस्त आहे, चिकट नाही। हे बघा, एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते। आतमध्ये देखील बघा भुसभुशीत नाही। ह्या प्रकारे तुम्ही लाडू जर केले तर ते तोंडामध्ये चिटकणार देखील नाही। दिलेल्या साहित्यामध्ये साधारण मध्यम ते मोठ्या आकाराचे 11 लाडू होतात। तुम्ही या प्रकारे लाडू नक्की करून बघा। आज आपण बघूयात उपवासासाठी खास 10 ते 15 दिवस टिकणारा चविष्ट असा साबुदाण्याचे पोहे आणि बटाट्याच्या चिवड्याची रेसिपी। चला तर मग बघूयात आता याची कृती। साबुदाण्याचे पोहे आणि बटाट्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे हे साबुदाण्याचे पोहे। किराणाच्या कुठल्याही दुकानामध्ये साबुदाण्याचे पोहे मिळतात। बटाट्याचा कीस, उन्हाळ्यामध्येच हा बटाट्याचा कीस बनवून मी वाळवून ठेवला आहे, म्हणजे वर्षभर सहज वापरता येतो। शेंगदाणे, चवीनुसार लाल तिखट, चवीनुसार पिठी साखर, चवीनुसार सायट्रिक ऍसिड, थोडं मीठ। मीठ आपल्याला थोडंच लागणार आहे, कारण बटाट्याचा कीस बनवताना सुद्धा यामध्ये मीठ घातलेलं असतं, त्यामुळे फक्त पोह्यांना पुरेल एवढंच मीठ आपल्याला घालायचं आहे। चवीनुसार काळं मीठ आणि चवीनुसार जिरेपूड। या ठिकाणी कुठल्याही पदार्थाचं असं स्पेसिफिक प्रमाण नाही, तुमच्या आवडीनुसार यातले पदार्थ तुम्ही कमी अधिक करू शकता। सर्वप्रथम एका वाटीमध्ये तिखट, पिठी साखर, जिरेपूड घेऊया। अगदी थोडं सायट्रिक ऍसिड। सायट्रिक ऍसिड मी थोडं कुटून त्याची पावडर करून घेतली आहे। थोडंसं काळं मीठ, साधं मीठ, हे मिक्स करूया। यासाठी आपल्याला हा मसाला लागणार आहे। तुमच्या आवडीनुसार प्रत्येक साहित्याचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता। हे बघा, चिवड्याचा मसाला तयार झाला। चिवडा तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवला आहे। त्यामध्ये सर्वप्रथम शेंगदाणे तळून घेऊ। शेंगदाणे तळून झाले, आपण काढून घेऊया। त्यानंतर थोडे थोडे साबुदाण्याचे पोहे तळूया। तेल थळून तेलातून काढून घ्या। अगदी भरभर होतो हा चिवडा, फार वेळ लागत नाही याला। साबुदाण्याचे पोहे तळून झाले। आता हे थोडं गरम आहे तोपर्यंत यावर मसाला घालून घेऊया। नेहमी करता गरम गरम असताना थोड्या थोड्या यावर मसाला घाला, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागेल। आणि अतिशय हलक्या हाताने हे मिक्स करा। हे साबुदाण्याचे पोहे खूप नाजूक असतात, पटकन ह्याचा चुरा होतो। हे बघा, हे मिक्स झालं। त्यानंतर बटाट्याचा कीस सुद्धा तळून घेऊ।
तुमच्याकडे जर हा घरी बनवलेला बटाट्याचा किस नसेल तर सर्व किराणा दुकानांमध्ये सुद्धा हा बटाट्याचा किस विकत मिळतो, तुम्ही तो देखील वापरू शकता। हा बटाट्याचा किस थोडा गरम आहे, तोपर्यंत यावर सुद्धा मसाला घालू। प्रत्येक वेळी थोडा थोडा बटाट्याचा किस तळल्यानंतर त्यावर मसाला घालून मिक्स करून घ्या आणि नंतर पुढचा किस तळा। हे बघा अगदी व्यवस्थित मिक्स झालं। आता उरलेला बटाट्याचा किस सुद्धा मी तळून घेते आणि मसाला त्याला लावून घेते। तुम्ही बघू शकता हे सर्व बटाटा आणि साबुदाण्याला मी मसाला लावून घेतला। आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करू। अतिशय चविष्ट असा साबुदाणा पोहे व बटाट्याचा किस याचा चिवडा तयार। तुम्ही हा चिवडा थंड झाल्यानंतर लगेचच कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा। 10 ते 15 दिवस सुद्धा हा छान टिकतो, मऊ पडत नाही। तुम्ही नक्की करून बघा। आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।